₹1000 पारितोषिक होतं लगातार 3 चौकारांसाठी हुसेन भाईनी लगावले ते आणि ते ₹1000 कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. दीर्घायू सुद्धा आहे. हुसेन भाई यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज दिलं जात आहे. विघ्नेश देसाई यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200, रोहित देसाईकडून ₹100 आणि निवडीबाईकडून ₹200 प्रत्येक चौकारासाठी या ठिकाणी लागवण्यात आले. तेजस 11 या संघासाठी. क्या बात है, बड़ा जल्लोष है. रुको जरा, सबर करो, मॅच चालू होणं बाकी आहे, अजून जल्लोष करायचा आहे. जीवदानी माऊली पुलपाडा संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम तेजस 11ला. मोठी मॅच आहे, बिग फाईट आहे, बिग बॅटल आहे आणि बिग बॅटल मध्ये विजेता कोण होईल याकडे सर्वांच्या नजर असणार आहेत. माझी टीम आहे दोन्ही. रंगत या बघ, मला असं डोक्यावर हात ठेवायला लागतो. हीच मॅच महत्वाची आहे. चला सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राइक एंडला राहुल पुलेकर गोलंदाजी मार्फत ऋतिक पागे बाबू या नावाने संबोधला जाणारा लोकप्रिय असा खेळाडू. एकीकडे यंग टॅलेंट, दुसरीकडे अनुभवाचा बोलबाला असणारा राहुल पुलेकर मिस्टर क्रिकेट या नावाने ओळखला जाणारा. सामन्याला सुरुवात होत आहे. ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सेमीफायनल 1चा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीवर फलंदाज, एकीकडे नितेश पाटील, दुसरीकडे स्ट्राइक एंडला राहुल पुलेकर मिस्टर क्रिकेट. पहिला चेंडू लोअर फुलटाचा चेंडू ट्रॅपच्या साहाय्याने भिरकावून देतोय. पॉइंटच्या दिशेने आलेला धावेंचा श्री गणेश होतोय तेजस 11 संघाचा. इंडिव्हिज्युअल खातं खोललं जाते या ठिकाणी राहुल पुलेकर यांचं. आणि एक चेंडू आणि एक धाव धाफळकावर येत असताना पुढील चेंडू लोअर फुलटाचा चेंडू, चेंडूला भिरकावून देतोय. मिडॉनच्या दिशेने गेलेला चेंडू 4 धावांमध्ये येतोय पुन्हा एकदा डीजे गव्यांकडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊयात त्वरितच पुन्हा एकदा सामन्यामध्ये. यस, थँक्यू डीजे. 2 चेंडू 5 धावा राहुल पुलेकर एकाकी झोंजा देतोय. 2 चेंडू 5 धावांवर खेळतोय. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा बॅकफुट लागून ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणामध्ये चुकी होते. सिंगल धाव येते. धाव संख्येत एक-1ने भर पडत असताना धावेंचा ग्राफ बढवत असताना एकीकडे पाहायला गेलं ना तर तेजस 11 संघ वसई नगरीमधील एक नामांकित संघ, तर दुसरीकडे यंग टॅलेंट जीवदानी माऊली संघ JMCC. पुन्हा एकदा चेंडूला मान देतोय, सन्मान देतोय. नितेश पाटील यावेळी आपल्या इंडिव्हिज्युअल खातं खोलतोय. धाव संख्येत एक-1ने भर पडत असताना आतापर्यंतचे 4 चेंडू हाताळतोय. प्रथम षटकातील सलामीवीर गोलंदाज ऋतिक पागी सारखा 7 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेटचा मारा, सुरेख लाईन लेन टप्पा, परंतु तितक्याच अनुभवाचा बोलबाला असणारा राहुल पुलेकर सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला यावेळेला सन्मान देतोय. मैदानाला गुदगुल्या करत जातोय. चेंडू सिंगल धाव मध्ये येत असताना आतापर्यंतचे 5 चेंडू हाताळतोय. 8 धावा धाफळकर पाहायला मिळतात. सुरेखरित्या ठिकाणी भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत भिरकावून देतोय. पुन्हा एकदा कॉम्बिनेशन फील्ड होत आहे सुरेखरित्या पूर्णपणे यावेळेला
प्रेक्षकांचा देखील तितकाच प्रतिसाद प्रत्येक मृदुल चेंडूवर. मृदुल प्रेक्षक नव्हे, तेजसचा डगआउट पहा, फिल्डिंग साठी टाळ्या वाजत आहे. क्या बात आहे, अचिव्हमेंट आहे आमच्या संपूर्ण या वसई तालुक्याच्या क्रिकेटची. ग्रेट. येस नक्कीच. आणि एक ओव्हर समाप्तीनंतर धाव संघ जाऊन पोहोचते. धाव फळकावर पाहायला गेले ना तर 6 चेंडू आणि 9 धाव फळकावर येत असताना ज्या खेळाने तुम्ही आम्हाला वेळ लावला ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आपल्याला ओळख निर्माण करून दिली ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळाने आपल्याला असंख्य असा मित्रपरिवार दिला तो खेळ म्हणजेच क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट. या ठिकाणी आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा प्रीमियर लीग 2022 सीझन 4 मध्ये सेमीफायनल 1 चा मुकाबला. द्वितीय षटक हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूला मान देतोय, सन्मान देतोय, स्क्वेअर लीगच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धावेने धावसंख्येत 1-1 भर पडत असताना सांघिक द्वितीय षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाजी मार्फत दीपक सांबरे सारखा गोलंदाज, नामांकित असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटचा मारा सामोरा जातोय मिस्टर क्रिकेट राहुल पुलेकर. लोअर फुलटाचा चेंडूला भिरकावून देतोय. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा कव्हर ड्राईव्ह. सिंगल धावेने धावसंख्येत 1-1 भर पडत असताना मित्रांनो पाहायला मिळतात. मित्रांनो म्हणताना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोन्ही गोष्टींना तितकंच महत्त्व दिलं जातं. आणि हेच फुटवर्क दाखवत असताना राहुल पुलेकर सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला सुरेख लाईन लेन टप्पा धारधार गोलंदाजी हाताळतोय. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळत आहे. हाच गोलंदाज या ठिकाणी दीपक सांबरे सारखा गोलंदाज वैयक्तिक आतापर्यंतचे 3 चेंडू हाताळतोय, 2 धावा खर्ची पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ना 11 धावा धाफळकर पाहायला मिळतं. उर्वरित 9 चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धावेने धावसंख्येत 1-1 भर पडत असताना 12 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही सलामीवर फलंदाज पाहायला गेले तर राहुल पुलेकर सारखा फलंदाज 7 चेंडू 9 धावांवर खेळतो. तर दुसरीकडे नितेश पाटील 3 चेंडू 3 धावांवर आतापर्यंत खेळत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते सांघिक 12 धावा. अजून देखील द्वितीय षटकातील 2 चेंडू बाकी. बॅफुटला ढकलण्याचा प्रयत्न ट्रॅपच्या साह्याने डिक्लरच्या झोन मध्ये ढकलण्याचा प्रत्येक चेंडूवर प्रयत्न होत आहे. आणि सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवत असताना 13 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू यावेळेला चेंडू कुठेतरी खाली राहतोय. निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. दीपक सारखा गोलंदाज 6 चेंडू आणि अवघ्या 4 धावा कुठेतरी खर्ची पडत असताना मित्रांनो पाहतोय मिळतोय. आणि 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धाफळकर पाहायला गेले तर 12 चेंडू आणि 13 धावा धाफळकर येत असताना मित्रांनो स्वामी विवेकानंदजी काय म्हणतात की कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जो प्रयत्न करत राहतो ना तो मात्र नक्की यशस्वी ठरत होता. तर दोन्ही सलामीवर फलंदाजांना यावेळेला शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील. आणि हेच प्रयत्न करत असताना आतापर्यंत पाहायला मिळतं एकीकडे 5 चेंडू 4 धावांवर नितेश पाटील सारखा फलंदाज खेळतो, तर दुसरीकडे राहुल पुलेकर 7 चेंडू 9 धावांवर खेळतोय. मिस्टर क्रिकेट गोलंदाजी मार्फत ओव्हर द विकेटचा मारा निखिल सारखा गोलंदाज, नामांकित असा गोलंदाज जीवदानी माऊली संघाकडून आपल्याला बऱ्याचदा खेळत असताना पाहायला मिळतं. सांघिक द्वितीय षटक पहिला चेंडू भिरकावून देतोय. सिंगल धावेने या ठिकाणी निखिल यांचं इंडिव्हिज्युअल खाता उपळ करत असताना 14 धावा धाफळकर पाहायला मिळतात. द्वितीय षटकातील आतापर्यंतचा 1 चेंडू हाताळतोय निखिल सारखा गोलंदाज. पुढील चेंडू लोअर फुटाचा चेंडूला भिरकावून देतोय. सुरेखरित्या अगदी पूर्णपणे झुकून देण्याचा प्रयत्न. धावसंख्येत 1-1 भर पडते. सिंगल धावेने धावसंख्येत भर पडत असताना 15 धावा धाफळकर पाहायला मिळतात. उर्वरित आतापर्यंतचे 14 चेंडू हाताळतोय, 15 धावा धाफळकर पाहायला मिळतात. दोन्ही सलामीवर फलंदाज पूर्णपणे सामन्याची सूत्र आतापर्यंत हातात धरून चालतात की का अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा, अनुभवाचा, युक्तीचा आणि शक्तीचा गोलंदाज निखिल सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय. पुढील चेंडू हाताळण्यासाठी लोअर फुटाचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. चेंडू यावेळेला मर्यादित षटकाच्या बाहेर गेलेला चेंडू आणि नितेश पाटील या वेळेला बॅक टू डगआउट मध्ये परतावत असताना तंबूचा आसरा घेतोय. येतोय पुन्हा एकदा डीजे मॅन कडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. थँक्यू. आणि प्रत्येक विकेटसाठी मॅडी करून 100 रुपयाचं पारितोषिक, 200 रुपयाचं, सॉरी क्षमा असावी, 200 रुपयाचं पारितोषिक लागत आहे. 200 रुपये जीवदानी माऊलीच्या खात्यात जमा होतात, निखिल यांच्या खात्यात इंडिव्हिज्युअली जमा होतात. 15 धावा धाफळकर पाहायला मिळतात 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत ते 3 चेंडू हाताळतोय, 2 धावा खर्ची पडतोय. चांगला असे व्हेरिएशन हाताळत असताना गोलंदाज या ठिकाणी निखिल सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख लाईन लेन टप्पा गोलंदाजाचा. नवीन फलंदाज
सिद्धार्थ रॉय सारखा फलंदाज इंडिव्हिज्युअल खाता कोळत असताना सिंगल धावेने या ठिकाणी कुठेतरी संथ गतीने सुरुवात करतोय. धाव संख्या देखील भर पडते. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आतापर्यंतचे 4 चेंडू हाताळतोय. स्ट्राईक एंडला राहुल पुलेकर 9 चेंडू 11 धावांवर आतापर्यंत खेळत असणारा हा फलंदाज राईट हँड बल्लेबाज, तितक्याच ताकदीचा, युक्तीचा, अनुभवाचा बोलबाला असणारा मिस्टर क्रिकेट राहुल पुलेकर पुन्हा एकदा भिरकावून देतो. स्क्वेअर लेगच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू सिंगल धावेने आतापर्यंतचे 5 चेंडू हाताळत आहे. 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी बॅफुटला येतोय. हलक्या हाताने ढकलतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न आणि 3 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते धावफलकावर पाहायला गेली तर 18 चेंडू आणि 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघामध्ये पाहायला गेल्यानंतर एक रंगलेला असा सामना, रोमांच थरार, पदळ आलित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी आणि बळी भेदणारा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा प्रीमियर लीग 2022 सीझन 4 मध्ये आयोजित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. श्री गणेश मित्र मंडळ तसेच इकरा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य अशी तब्बल 1 लाखाची स्पर्धा गोलंदाजी मार्फत गोलंदाज अष्टपैलू असा नामांकित गोलंदाज जयेश बनसोडे राऊंड विकेटचा मारा, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे राहुल पुलेकर सामोरा जातोय जयेश बनसोडे, अष्टपैलूंची लढत. पहिला चेंडू हाताळण्यासाठी राऊंड विकेटचा मारा, राईट हँड बल्लेबाज राहुल पुलेकर पहिला चेंडू भिरकावून देतोय. बॅटची कडे घेऊन जातोय चेंडू, मर्यादित षटकाच्या बाहेर गेलेले चेंडू पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी राहुल पुलेकर यांना बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना जयेश बनसोडे सारखा खेळाडू येतोय पुन्हा एकदा डिजमॅन कडे. ऐकूयात एक दोन. यस, थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना राहुल पुलेकर सारखा फलंदाज मर्यादित षटकाच्या बाहेर गेलेला चेंडू 6 धावांमध्ये. नवीन फलंदाज शिवम रॉय, दोन्ही बंधू आता स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. काटी की टक्कर, ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब इस बार बल्ले से देना पडेगा. कारण यावेळेला कुठेतरी तणावामध्ये प्रेशरमध्ये तेजस 11 संघ पाहायला मिळतोय. इंडिव्हिज्युअल खाता खोलता बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, सिंगल धावेने धावसंख्येत एकीने भर पडत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा धावफलकावर. 2 चेंडू आतापर्यंतच्या हाताळतोय जयेश बनसोडे सारखा गोलंदाज. 2 चेंडू 1 धाव कुठेतरी खर्ची पडतोय. पुढील चेंडू हाताळण्यासाठी लोअर फुलटचा चेंडूला भिरकावून देतोय. तितकाच सुरेखरित्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण, सिंगल धावेने धावसंख्येत एकीने भर पडते. यावेळेला झेल सुटते. झेल सुटल्यावर आपण बऱ्याचदा पाहतोय कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर देखील आपण पाहिलं होतं रोहित शर्मांची कुठेतरी अवघ्या 6 धावांवर कॅच सुटली आणि त्यानंतर सर्वाधिक धावा ठोकणारा 264 धावा ठोकणारा द हिटमॅन नावाने संबोधला जाणार रोहित शर्मा यांना देखील आपण पाहिलं होतं रंग उधळताना. परंतु यावेळेला कुठेतरी चुकी घडते. बॅटची काढा घेते आणि बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय सीमाबाहेर. बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना यावेळेला सिद्धार्थ रॉय सारखा फलंदाज, तणाव आहे, प्रेशर आहे, दबाव आहे. 20 धावा धावफलकावर 3 गडींच्या मोबदल्यात आतापर्यंतचे 4 चेंडू हाताळतोय जयेश बनसोडे सारखा गोलंदाज. एकाकी झुंज देतोय, पूर्णपणे सामन्याचे सूत्र हातात धरून चालतोय की का अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉसन कोरिया नवीन फलंदाज, उंच तगडा आणि ताकदवान, तितक्याच ताकदीचा, युक्तीचा, अनुभवाचा बल्लेबाज आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू मेडॉनच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, पंचांचा डिसिजन या ठिकाणी अगदी आसमांतापर्यंत बोच उंचावत असताना प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे, प्रत्येक चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतं. पूर्णपणे झोकून देत असताना जीवदानी माऊली संघ, जेएमसीसी संघ, यंग टॅलेंट कुठेतरी अनुभवावर भारी पडत असताना पाहायला मिळतं. अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज जयेश बनसोडे गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतं. इकरा सीसी आणि गुरुदत्त कॅप्टन तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. इकरा सीसी कॅप्टन आणि गुरुदत्त कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चला, अखेरचा चेंडू 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. उर्वरित आतापर्यंत ते 23 चेंडू हाताळतोय. राऊंड विकेटचा मारा, सामोरा जातोय पुन्हा एकदा शिवम रॉय. अखेरचा चेंडू बॅफूट लावून ढकलतोय सुरेखरित्या ठिकाणी क्षेत्ररक्षण, धावचीची संधी, डायरेक्ट हिट होतोय का, पंचांचं डिसिजन पाहू शकतोय. 1+1 असे 2 धावा धाव संख्येत ऍड होत असताना आणि धाव संख्या जाऊन बसते धावफलकावर 24 चेंडू आणि 22 धावा. लक्ष आहे 24 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष. सेमीफायनल 1चा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय.
बहुजन विकास आघाडी इकरा प्रीमियर लीग 2022 सीझन 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे रंगताना सामना दोन्ही संघांमध्ये. लक्ष दिलेलं आहे यावेळेला 24 चेंडू आणि 23 धावांचा. येतोय पुन्हा एकदा मी डीजे कडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया लगेचच पुन्हा एकदा सामन्यामध्ये. डीजे किरण NGT. थँक्यू डीजे, धन्यवाद. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी या. इकरा सीसी आणि गुरुदत्त. अल्केश पाटील, आदरणीय ताहिरभाई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ताहिरभाई के शुभ हाथों से ये टॉस किया जाएगा. दोनों कैप्टन अल्केश पाटील एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला फरीद भाई. चला सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीवर फलंदाज ऋतिक पागे, स्ट्राईक एंडला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. पहिला चेंडू मान देतोय, सन्मान देतोय, इंडिव्हिज्युअल खातं खोलतोय, धाव्यांचा श्रीगणेश खोलतोय. एक धावेने धावसंख्येत 1 ने भर पडते. अमर सारखा गोलंदाज, अमर मात्रे गोलंदाजी मार्फत पाहायला मिळत आहे. 1 चेंडू आणि 1 धाव धावफलकावर येत असताना लक्ष आहे 24 चेंडू आणि 23 धावांचा आव्हान. कॉल टेल इट इज. टॉस जिंकलाय गुरुदत्तने. अल्केश निर्णय सांगून जायचंय. थैंक यू ताहिर भाई, आपसे निवेदन है कृपया करके आप हमारे मंच के ऊपर आइए. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? निर्णय आम्ही आमच्या संघाला विचारून कळवतो, परंतु शक्यतो क्षेत्ररक्षण आमच्या संघाचा निर्णय आहे क्षेत्ररक्षणाचा. सेमीफायनल आहे, एक्साइटमेंट कशा प्रकारची आहे आणि समोर 11 सीसी सारखा संघ आहे. 11 सीसी संघ म्हणजे विरारमधील नावाजलेला संघ आहे आमच्यासाठी आणि तेवढाच उत्तुंग प्लेयर आहेत त्यांच्याकडे. आम्हाला जरा धास्ती आहे त्यांच्याबद्दल. खूप सारे शुभेच्छा या मैच साठी. जास्त वेळ घेणार नाही आहे. फरीद, किस तरह की तैयारी है? सेमीफाइनल है और 2 किताब जीते हैं शायद इस साल में, तो किस तरह की फीलिंग है फिलहाल? फीलिंग तो अच्छा है, पर अभी तक का जो परफॉर्मेंस है वो हिसाब से हमारा कॉन्फिडेंस अच्छा है. मतलब इतना प्रेशर में भी नहीं है. गुरुदत्त भी अच्छा ही खेल रहा है और देखते हैं अभी आगे क्या होता है. ढेर सारी शुभकामना इस मॅच के लिए. टॉस जिंकलाय गुरुदत्तने, प्रथम फिल्डिंग स्वीकारले आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं 11 सीसीला. ओटी मृदुल. यस, सिंगल धावेने धावसंख्येत 1 ने भर पडत असताना 5 चेंडू आतापर्यंतच्या हाताळतोय. 4 धावा धाफळकर पाहायला मिळतात. दोन्ही सलामीर फलंदाज, एकीकडे ऋतिक पागे, दुसरीकडे जयेश बनसोडे. 3 चेंडू 2 धावांवर खेळतो. अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी अमर मात्रे गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज. बॅफुटला जाऊन ढकलण्याचा प्रयत्न. आखूट टप्प्याचा चेंडू होता, डायरेक्ट हिट होतोय का, परंतु सिंगल धाव सहज आणि सोपेरित्या या ठिकाणी धावसंख्येत ऍड होत असताना आणि 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बसते धावफलकावर. टार्गेट आहे 23. सोपं नाही आहे. एका बाजूला तेजस आहे, दुसऱ्या बाजूला जीवदानी माऊली आहे. त्यामुळे चारी बाजूने चिरशांतता आहे. त्याचं कारण असं आहे की तेजस इलेव्हन कमबॅक करणं जाणतो आणि सस्टेन खेळ करणं हे दोन्ही फलंदाज जाणतात. म्हणूनच या मॅच मध्ये रंगतदारता ही जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. प्रेक्षक पण तुम्ही शांत आहात आणि हे बरोबर नाहीये. सेमीफायनलचा सामना चालू आहे. जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. शुभेच्छा जोरदार होणं गरजेचं आहे. या ठिकाणी मॅडी यांच्याकडून पारितोषिक लगावण्यात येते. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. 200 रुपयाचं पारितोषिक येतोय पुन्हा. आणि मॅच जिंकली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आशुतोष डोंगरे यांच्याकडून देखील जीवदानी माऊली संघ विजयी ठरतोय. तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक येत आहे. पुन्हा एकदा बॅफोर्ड लावून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धावेने धावसंख्येत 1 ने भर पडत असताना 1 चेंडू आणि 6 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, पाहायला गेल्यानंतर हे संघ कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आलेले आहेत, कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंड्या चिरकेले आहेत, कित्येक वेळा एकमेकांकडून सपाटून मार खालाय, कित्येक वेळा झोल चालले, कित्येक वेळा पाणी पाजलंय. आज पुन्हा एकदा गाठ पडते ठकाठका. निमित्त आहे यावेळेला 11 सीसी प्रीमियर लीग. तब्बल 1 लाखाची स्पर्धा. सिंगल धावेने धावसंख्येत 1 ने भर पडत असताना 7 धावा धाफळकर पाहायला मिळतात. उर्वरित आतापर्यंतचे 2 चेंडू हाताळतोय गोलंदाज राहुल पुलेकर. मिस्टर क्रिकेट या नावाने संबोधला जातं. वसई तालुक्यातील नामांकित असा गोलंदाज फलंदाज मान देतोय, सन्मान देतोय. प्रत्येक चेंडूला संथ गतीने सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. जीवदानी माऊली संघाची 3 चेंडू आतापर्यंतच्या हाताळतोय. 8 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. ऋतिक पागी सारखा फलंदाज पाहायला गेला ना तर 3 चेंडू 3 धावांवर खेळतो. तर जयेश बनसोडे दुसरीकडे
6 चेंडू आणि 5 धावांवर आतापर्यंत खेळत असताना सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावांवर आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय पुन्हा एकदा शॉर्टमॅन थर्डमॅनच्या रिझन मध्ये गेलेला चेंडू संथ गतीने सुरुवात करत असताना सिंगल धावेने 9 धावा धावफलकावर आतापर्यंतच्या पाहायला मिळतात. ओव्हर द विकेटचा मारा, पुढील चेंडू लोअर फुलटाचा चेंडू, चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न अमर यावेळेला कुठेतरी सिंगल धावेने धावसंख्येत 1-1 भर पडत असताना 10 धावा. 5 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत आहे राहुल पुलेकर सारखा गोलंदाज. 5 चेंडू आणि 5 धावा खर्च पडत असताना द्वितीय षटकातील अखेरचा चेंडू राहुल पुलेकर इंडिव्हिज्युअल अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा सज्ज, चेंडूला मान देतोय, सन्मान देतोय, डायरेक्ट येतोय का, परंतु सिंगल धाव सहज आणि सोपेरित्या या ठिकाणी दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कॉम्बिनेशन. आणि 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर पाहायला गेली तर 12 चेंडू आणि 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजून देखील लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आमची मुख्य स्क्रीन या ठिकाणी दर्शवत असताना पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. सेमीफायनल 1 चा मुकाबला अटीतटीचा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने पाहायला गेला ना तर हा खरा ग्रँड फिनालेचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. उत्कंठ शिगेला नेणार असा सामना. 12 चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्फत सांघिक द्वितीय षटक हाताळण्यासाठी नितेश पाटील मॅन फ्रॉम नवापूर नगरीमधील हा गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही सलामीर फलंदाज, एकीकडे जय तर दुसरीकडे बाबू या नावाने नामांकित असणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. लॉसंगोरी यावेळेला आपला अनुभव कुठेतरी दाखवत असताना क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळेल. चला नितेश पाटील यावेळेला पहिला चेंडू कुठेतरी चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. धावसंख्या यावेळेला अतिरिक्त भर पडते. 12 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण असताना यावेळेला चुकी आणि आता 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, अरे बिना संघर्ष कोई कोई मान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इसके लिए आपको संघर्ष करना पड़ेगा. आणि हेच संघर्ष करत असताना दोन्ही खेळाडू, एकीकडे ऋतिक पागी तर दुसरीकडे जयेश बनसोडे सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धावेने धावसंख्येत 1-1 भर पडत असताना 13 धावा धावफलकावर द्वितीय षटकातील 1 चेंडू हाताळतोय नितेश पाटील सारखा गोलंदाज. जीवदानी माऊली फुलपाडा जर का सामना जिंकतोय तर प्रशांत गाडीगावकर आणि आशुतोष डोंगरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चला सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढत असताना 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. दोन्ही सलामीवर पूर्णपणे सामन्याचे सूत्र हातात धरून चालतात. एकीकडे ऋतिक पागी तर दुसरीकडे जयेश बनसोडे पुन्हा एकदा बॅटल स्वीप अटेंड करतोय. सिंगल धावेने यावेळेला तणाव आहे, प्रेशर आहे नितेश पाटील यांच्यावर देखील आपल्याला पाहायला मिळतं, कारण अनोळख्या शैलीने खेळला गेलेला फटका बॅटल स्वीप आणि सिंगल धावेने धावसंख्येत 1-1 भर पडत असताना 15 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. द्वितीय षटकातील 3 चेंडू हाताळत असताना पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅटल स्वीप करतोय. सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, सराव असा करा ना की तुम्ही कधी जिंकलाच नाही आणि खेळ असा दाखवा ना की तुम्ही कधी हरलाच नाही. आणि हेच खेळ दाखवत असताना या ठिकाणी ऋतिक पागी तर दुसरीकडे जयेश बनसोडे फलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतं. ऋतिक पागी 9 चेंडू 9 धावांवर खेळतोय, दुसरीकडे 7 चेंडू 6 धावांवर खेळतोय जयेश बनसोडे सारखा फलंदाज. दोन्ही फलंदाज पाहायला गेले ना तर फिनिशर या नावाने देखील संबोधले जातात जीवदानी माऊली संघाकडून. सिंगल धावेने 1-1 धावेने 1-1 सिंगल धावेने धावसंख्येत भर पडत असताना 17 चेंडू 17 धावा धावफलकावर येत असताना अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सामोरा जातोय यावेळेला जयेश बनसोडे. चला 7 चेंडू आणि 7 धावांची गरज धावफलकावर पाहायला मिळत आहे. अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी आतापर्यंतचे 5 चेंडू हाताळतो नितेश पाटील. एक अतिरिक्त धाव येत असताना आणि 5 चेंडू आणि 6 धावा धावफलकावर यांच्या खात्यामध्ये येत असताना आतापर्यंतचे पुढील चेंडू बॅकफुटला जाऊन ढकलण्याचा प्रयत्न. आखूड टप्प्याचा चेंडू, पंच अजून देखील डिसिजन पेंडिंग. पंच आमच्यापर्यंत चला सिंगल धाव येते आणि लक्ष आहे यावेळेला 6 चेंडू आणि अजून देखील 5 धावांचं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे, एकीकडे अनुभव दुसरीकडे यंग टॅलेंट संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. लेकिन मंजिल होने को मिलते जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों में उडान होना चाहिए. तर यावेळेला कोणता संघ हौसला दाखवेल? 6 चेंडू 5 धावांची गरज. अटीतटीचा असा सामना धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाजी मार्फत हितेश भोईर सारखा गोलंदाज. स्ट्राईक एंडला यावेळेला ऋतिक बागू यासारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. ऋतिक पागे विरोधामध्ये गोलंदाज अनुभवाचा बोलबाला असणारा अर्नाळा नगरीमधील हा गोलंदाज. जीवदानी माऊली हितेश जिंकला तर भोईर. 1,500 मॅडीकडून. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. डिक्लरच्या झोन मध्ये गेलेला चेंडू सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवत असताना 5 चेंडू 4 धावेंची गरज. मित्रांनो, क्षेत्र कोणते असो, आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही आणि जर का कष्ट प्रामाणिकपणे असेल ना तर मात्र यशालाही पर्याय नाही. आणि हेच कष्ट घडत असताना, नडत असताना, झडत असताना, पूर्णपणे झोकून देत असताना सेमीफायनल 1चा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष अजून 5 चेंडू 4 धावेंची गरज. अटीतटीचा असा सामना. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केलं जात आहे. ऋतिक पागी अनोळख्या शैलीने खेळला गेलेला फटका. प्रत्येक चेंडूमध्ये सिंगल धाव येते. 5 चेंडू 4 धावेंची गरज. पुढील चेंडू हाताळण्यासाठी एक चेंडू निर्धाव जातोय का? यावेळी चुकी ठरते. सिंगल धाव संख्येत एक भर पडत असताना सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवत असताना 4 चेंडू 3 धावेंची गरज. मित्रांनो, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचे धाडस मात्र नक्की देऊ शकते. त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकते. तर यावेळेला आत्मविश्वासाने आपल्याला मैदानात उतरावं लागेल, कारण लक्ष आहे अजून देखील आपण पाहायला गेला तर 4 चेंडू 3 धावेंची गरज. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण की मी अजून जिंकलेलं नाही आहे. 4 चेंडू आणि 3 धावेंची गरज. स्ट्राईक एंडला जयेश बनसोडे सारखा फलंदाज आतापर्यंत एक चांगला असा किल्ला नडवला. पूर्ण दिवसामध्ये देखील पाहायला गेलं तर आशुतोष डोंगरे यांच्याकडून चौकारांसाठी जयेश बनसोडे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचत आहे. 4 चेंडू 3 धावेंची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये यावेळेला सजावट करत असताना संघ. राऊंड विकेटचा मारा. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणामध्ये धुंदळ होत आहे. सहजाने सोपेरित्या धावसंख्येत एक भर पडत असताना मित्रांनो पाहायला मिळते 3 चेंडू 2 धावेंची गरज. मित्रांनो, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं ना, जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तर यावेळेला कोणता संघ इतिहास घडवेल, कोणता संघ फायनल मुकाबल्यामध्ये जाताना पाहायला मिळेल. 3 चेंडू 2 धावेंची गरज. कोण ठरतोय नायक, कोण ठरतोय खलनायक यावेळेला? जयेश बनसोडेने जर का मॅच फिनिश केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज नितेश गुप्ता सेंट्रल पार्क यांच्याकडून देण्यात येईल. माडेकडून 1500 रुपये, मीरकडून 1000 रुपये, आशुतोष डोंगरे 500 रुपये आणि प्रशांत गाडीगावकर 500 रुपये आणि एक चौकार जर जयवीच्या बॅटमधून आला तर 500 रुपये आशुतोष डोंगरेकडून. ही पारितोषिकाची उधळण आहे. तीन चेंडू 2 धाबा. वॉट अ मॅच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु सापळं रचलंय, जाळं विणलं गेलंय आणि या जाळ्यामध्ये अडकेल का ऋतिक पागे किंवा जयेश बनसोडे हे पाहणार आहोत. हितेश भोईर इकॉनॉमिकल बॉलर आणि म्हणून या मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. विमल सिंग पुढे येतोय. अमर म्हात्रे सुद्धा आहेत. शिवम राई, त्यानंतर डीप मध्ये थोडेसे नितेश पाटील, ऑन साइडला सिद्धार्थ राय, निलेश सिंग, लॉसन कोरिया. 3-2. शेवटच्या क्षणी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निसटलाय, चुकी होते राहुलच्या हातून. 2-1. कहानी में ट्विस्ट आएगा क्या? जॉन्टी का सेलिब्रेशन देखने मिलेगा? प्रेक्षकों प्रश्न है, क्या जॉन्टी का सेलिब्रेशन देखने मिलेगा या तेजस्वी की टीम सेलिब्रेशन करेगी? क्या बात है. डगआउट है. जेम सीसी जीवदानी माऊली फुलपाडा. क्या बात है. 2-1. हितेश भोईर क्षमतावान खेळाडू आहे, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे कशा प्रकारे अशा सिच्युएशनला सामोरे जायचंय आणि त्याला कानमंत्र देण्यासाठी लॉसन कोरिया येत आहेत. याचाच अर्थ असा, अनुभव आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. आणि ज्या ज्या वेळेला अशा घटिका येतात त्या त्या वेळेला दबाव हा वाढत असतो आणि सामना कोणाच्या फलंदाजाच्या किंवा गोलंदाजाच्या माध्यमातून जिंकला जात नाही, तर आजूबाजूच्या माहोलने जिंकला जातो. त्यामुळे माहोल क्रिएट झालाय, वातावरण निर्मिती झालेली आहे. मात्र या वातावरण निर्मितीमध्ये
वर्चस्व कोणाचं असेल, याच्यावरती पकड कोणाची असेल, ती मात्र येणारी काळ वेळ आपल्याला सांगणार आहे. घाई करा ही विनंती यासाठी, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. इथून अजून 2 सामने खेळवायचे आहेत. सेमीफायनल नंबर 2 त्याच्यासाठी सुद्धा तितकाच वेळ जाईल आणि त्यानंतर फायनलचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. इकरा प्रीमियर लीग 2022. फैयाद शेख यांनी स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नव्हता की अशा प्रकारचे घमासान पाहायला मिळतील. अपेक्षेपेक्षा जास्त चांगली स्पर्धा आतापर्यंत तरी पार पाडताना पाहायला मिळते. IPL 49 रुपयामध्ये करोडपती बनण्याच्या स्वप्नांना सुरुवात झाली आय थिंक 2 दिवसाच्या अगोदर, आणि आता या ठिकाणी लाख रुपये कोण कमावेल याकडे नजर असणार आहे. मृदुल, काल पण झहीरभाई अशाच वेळेला आले होते ज्यावेळेला मॅच फसल्या होत्या. आज सुद्धा झहीरभाई अशाच वेळेला आलेत ज्यावेळेला मॅच फसलेत. जिनके इरादे हैं नेक वो है हमारे झहीरभाई शेख. मंचावरती येत आहेत. विनंती आहे झहीरभाई, आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचंय. आपलं सहर्ष असं स्वागत आहे इकरा प्रीमियर लीग 2022 सीझन 4 मध्ये. झहीरभाईंचं आगमन झालंय आणि मॅच पुन्हा एकदा फसली जाते, कारण झहीरभाई सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत. व्हॉट अ मॅच. मी मगाशीच म्हटलं होतं खेळाडू जे आहेत ते या मॅचला जिंकवणार नाहीत किंवा पराभूत करणार नाहीयेत. आजूबाजूचा माहोल जे ठरवेल ते होईल. जयेश बनसोडे बॅक टू द डिपार्ट. 1 चेंडू 1 धाव. व्हॉट अ मॅच. नवीन फलंदाज विजय सावंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विचार विनिमय चर्चा. निश्चितच भरत सर, या ठिकाणी सामना मात्र कोण जिंकतो, क्रिकेटच जिंकेल. कारण एक शेर तर दुसरा आहे 1.25 शेर आणि गब्बर शर्ट या ठिकाणी जो कोण ठरलेला असेल श्री मित्रमंडळ आणि इकरा क्रिकेट क्लब. यस, जर मात्र सामना जर आपल्याला आवडला असेल तर सर्व मात्र टाळ्या होऊन जाऊ द्यात. निश्चितच जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं तेवढं मात्र खूपच कमी आहे. ओव्हर टू भरत सर. पारितोषिकांची उधळण झालेली होती, परंतु जसा सेन्सेक्स वाढला तसा दबाव त्यापेक्षा डबल झालाय. कदाचित या दबावामुळे खेळाडूंना सुद्धा ऐकायला येत नसेल पारितोषिक, अशी स्थिती झाली आहे. आणि आता 1 चेंडू 1 धाव. तेजस मीटिंग करते आणि दोन्ही फलंदाज सज्ज होत आहेत. निश्चितच, कारण एक तुम्हारी तर एक हमारी कोण है किसके ऊपर भारी. येणारा काळ आणि वेळच मात्र आता या स्पर्धेचं जो काही निर्णय आहे तो निर्णय मात्र या ठिकाणी ठरवेल. कारण सामना होता कुठे मृदुल सर, मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की जर तो चेंडू जर फेकला नसताना ती 1 धाव या ठिकाणी भारी पडू शकते आणि तेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. कमजोर दिल वाले ये मैच ना देखे. मॅच ना देखे, सही बात आहे. कमजोर दिल वाले ये मॅच ना देखे. मॅच आहे हाय व्होल्टेज, हृदयाची स्पंदन वाढतायत. आवाज आपण ऐकू शकता. निश्चितच, कारण जी 1 धाव होती ना त्या ठिकाणी त्या कीपरकडे थ्रो केला. कीपरकडे थ्रो केल्यानंतर मात्र हे आहे हृदयाचे ठोके वाढवणारा इशारा. ज्यांना मात्र हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असेल त्यांनी मात्र हा सामना बघू नये. आणि समाधान काळे खास चेन्नईवरून दर्शवतात की जर का तेजस हा सामना जिंकला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. चेन्नईवरून पारितोषिक लागतात. या स्पर्धेची लोकप्रियता पहा, विरारपुरती मर्यादित नाही राहिली, ही महाराष्ट्र पार सुद्धा गेली आहे. कारण युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा पाहिली जाते. जर सामना कसे व्हायला पाहिजे ते मात्र या पद्धतीने, कारण 1 लाखाची टुर्नामेंट, 1 लाखाच्या टुर्नामेंटमध्ये सामने मात्र असेच होणार नाहीये. आता मात्र ही 1 धाव जी असेल ना ती मात्र निश्चितच 50,000चं भवितव्य घडणारी ही 1 रन असेल. पाहूया मात्र आता या ठिकाणी सामना मात्र कोण जिंकतोय. ₹2000 विघ्नेश देसाईकडून बॉल डॉट झाला तर विघ्नेश देसाईकडून बॉल डॉटला 2000. आशुतोष डोंगरे 1000 रुपये मॅच जिंकली तर. प्रेक्षकांमधून सुद्धा जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. यस, लास्ट चेंडू पडे तोपर्यंत जरा जोरदार टाळ्या करा. कोणीतरी इम्तियाजबाईंसारखे पारितोषिक लावा. 25,000 लागले पाहिजेत, मी तर असं म्हणतो. कारण एक मॅच साठी लागलं होतं ज्यावेळेला क्वार्टर फायनल चालू होती. कारण निश्चितच, कारण पण एक भरत सर 50,000ची 1 धाव आहे. कदाचित या 1 धावेने 1 लाखाचं लक्ष सुद्धा पार होऊ शकतं.
एक चेंडू एक धाव. वड मॅच. विजय सावंत समोर असेल. हितेश भोयर जोरदार टाळ्या. फिनिश. विजय सावंत मॅचला फिनिश करतोय. कालपासून 2 वेळा अशा प्रकारे फिनिश केलंय. सागर राणेकडे पाहू शकता. अनुराग कव्हर सागर राणे. एकना रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर, लाईन मारते माझ्यावर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. चला आता गाडीवरती येत मैदानाबाहेर या. विनंती आहे सर्व खेळाडूंना गाडीवरतून मैदानाबाहेर या. दोन्ही संघ मैदानाच्या मध्ये दाखल व्हा. गुरुदत्त आणि इकरा सीसी. निश्चितच भरत सर, जेवढं कौतुक करावं तेजस 11 संघाचं तेवढं सुद्धा कमी आहे. कारण लो स्कोरिंग हा जो सामना होता आणि हा सामना मात्र नेऊन कुठे ठेवला बघा. 1 चेंडू 1 धावेपर्यंत. एका पराभवाने कोणी फकीर म्हणत नसतो किंवा एका विजयाने कोणी सिकंदर म्हणत नसतो. संघर्षमय गाथा होती या मॅचची आणि त्या गाथेमध्ये जर पाहिलं शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची मनं जिंकली. म्हणून सामना जिंकला. नितेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जयेश बनसोडे आमच्याकडे यायचं आहे, परंतु त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे सुद्धा आपण वळतोय. हॅलो चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल जयेश बनसोडेला. आउटस्टँडिंग बॉलिंग, अप्रतिम बॅटिंग या बळावरती तो पुरस्कार दिला जातोय. आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आणि त्यानंतर बॉलर ऑफ द मॅच हा किताब सुद्धा जातोय जयेश बनसोडेला. डबल धमाका जयेश बनसोडेच्या माध्यमातून. जयेश आपण या मुख्य मंचावरती. आमच्या मंचावरती उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट या ठिकाणी दिलं जाईल. इम्तियाज भाई मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आणि बॉलर ऑफ द मॅचची कॅप देऊन सन्मानित करायचं आहे जयेश बनसोडेला. आणि ज्याने ज्याने कॅश प्राइज लगावले होते त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन जमा करायचे. चला आशुतोष डोंगरे आपण या. बॉलर ऑफ द मॅच जयेशने ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजय सावंतला दिलाय. अतिशय चांगली बाब, मन मोठं केलंय. आणि जर आपण पाहिलं मुख्य मंचावरती विजय सावंतला सुद्धा सन्मानित केलं जातंय तर मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने. जयेश जर झाला असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये ये मित्रा. नितेश गुप्ता सेंट्रल पार्क यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते घेऊन जायचंय. जयेश साठी आलंय हा सामना फिनिश करण्यासाठी. त्यांनी खूप मोठी मदत केली म्हणून. जास्त लाजू नको पण लवकर ये. नितेश गुप्ता यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज सेंटर पार्क यांच्या माध्यमातून. यस आणि मॅडी कडून सुद्धा कॅश प्राइज होतं ते देण्यात येईल. जयेश आपण या. मॅचला सुरुवात करायची आहे त्या